नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही पाहिलं असेल की आज मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावर जो दसरा मेळावा घेतला, त्या दसरा मेळाव्यामध्ये 18 पगड जातीतील लोकांचा सहभाग होता आणि 18 पगड जातीतील लोकांची गर्दी पाहून राज्य सरकारला 100% झोपच येणार नाही, त्यांची झोपच उडणार आहे। कारण तुम्ही लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावर राज्य सरकारला काय इशारा दिला। राज्य सरकारला सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा, आचारसंहितेच्या पूर्वी मार्गी नाही लावला तर आचारसंहिता लागू केल्यानंतर 100% परिणामाला समोर जावं लागेल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल। कारण राज्य सरकारला माहिती आहे, आचारसंहितेच्या पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी काही निर्णय घेतला, उमेदवार देण्याचा असो की पाडण्याचा असो, राज्य सरकार त्याच्यातून हुशार होणार आणि त्यांचा डाव रचणार। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेण्यासाठी वेळ घेतलाय। याचं एकमेव कारण आहे, राज्य सरकार 100% मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात, मराठा समाजातील व्यक्तींच्या विरोधात आणि इतर समाजातील व्यक्तींच्या विरोधात षड्यंत्र रचत आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आचारसंहितेच्या पूर्वी निर्णय द्या, नंतरच निर्णय घेतला जाईल। म्हणजे याचा अर्थ काय, मराठा समाजातील व्यक्तींनी समजून घ्या की मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावरून प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या बाजूने बोलला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये धनगर समाज असतील, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज असतील, त्यांच्यामध्ये इतर समाज असतील, मराठा समाज असेल, या सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन हा मेळावा तयार केला आणि या मेळाव्याद्वारे राज्य सरकारला इशारा सुद्धा दिला की प्रत्येक समाजातील व्यक्तींना खेळवत न ठेवता त्यांच्या मागण्या पूर्ण करा। मग त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी असेल, धनगर बांधवांची मागणी असेल, इतर समाजातील व्यक्तींच्या मागण्या असतील, याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिला। मग आता मनोज जरांगे पाटील आचारसंहितेच्या नंतर नेमका कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना लागली आहे। एक लक्षात ठेवा, एका बाजूने राजकीय मेळावे होत आहेत, एका बाजूने सामाजिक मेळावा झाला। मनोज जरांगे पाटलांनी सामाजिक मेळावा घेतला आणि इतर नेत्यांनी राजकीय मेळावा घेतला। राजकीय मेळावा यासाठी घेतला की त्यांना हवी आहेत ती म्हणजे मते। मग त्याच्यामध्ये मराठा समाज असो की ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो, यांची मते त्यांना हवी आहेत। पण मनोज जरांगे पाटलांनी सर्व समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी मेळावा घेतला, हे लक्षात ठेवा। दुसऱ्या पलीकडे पाहिलं असेल की जर राज्य सरकारने या बाजूने निर्णय देण्यासाठी दिरंगाई केली, मराठा समाजाला टार्गेट केलं, मराठा समाजाला चॅलेंज केलं, तर लक्षात घ्या ही गर्दी पाहून नेमके विधानसभेत कसे परिणाम होणार हे लक्षात येत असेल। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जर आचारसंहितेच्या नंतर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी लक्षात ठेवा, प्रत्येकाला असं वाटतंय की मी आमदार व्हावं की जिल्हा परिषद सदस्य व्हावं किंवा पंचायत समिती सदस्य व्हावं। एक लक्षात ठेवा, इथं कुठल्याही नेतेगिरी न करता, कुठल्याही राजकीय पक्षाला बळी न पडता आपल्या उमेदवाराला साथ दिली पाहिजे। म्हणून मनोज जरांगे पाटील वेळ घेत आहेत, लक्षात ठेवा। कारण आतापर्यंत राजकीय पक्षांची मुजोरी करताना प्रत्येक नेते पाहिले आपण, आतापर्यंत राजकीय पक्षांच्या मेळाव्याला गर्दी कशी जाते, पैसा देऊन जाते। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील व्यक्तींना सांगितले, कुठल्याही राजकीय पक्षाच्या मागे न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार न करता आपल्या समाजाच्या समस्या सोडवणारा नेता कोण आहे, आपल्या समाजाच्या समस्याचं निवारण करणारा उमेदवार कोण आहे, याकडे लक्ष द्या। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जर विधानसभेत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर तो उमेदवार एकच असला पाहिजे आणि तो म्हणजे कोणता, मनोज जरांगे पाटलांनी दिलेला उमेदवार। त्याच उमेदवाराला प्रत्येक समाजातील व्यक्तींनी पाठिंबा दिला पाहिजे। नाही तर राजकीय पक्षाची मुजोरी करत असताना त्याच्या विरोधात काही उमेदवार उभे केले जातील, अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ नये। दुसऱ्या बाजूने मनोज जरांगे पाटलांनी पाडण्याचा निर्णय घेतला तर नेमका कोणता उमेदवार पाडायचा आणि कोणता उमेदवार आणायचा याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं नियोजन आखल्या जाईल आणि त्याच्यावर मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील। म्हणून या दोन निर्णयाकडे सर्व व्यक्तींचं लक्ष लागलंय आणि त्यातले त्यात राज्य सरकारचं। कारण राज्य सरकारला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी जर निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या बाजूने असंख्य लोकांचा पाठिंबा आहे। म्हणून त्या निर्णयाकडे राज्य सरकारचा डोळा आहे। म्हणून आचारसंहितेच्या पूर्वी मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावर कुठल्याच प्रकारचा निर्णय दिला नाही। तो निर्णय राखून ठेवण्याचं एकमेव कारण आहे
की राज्य सरकार जागे होऊ नये आणि त्यांनी नवीन षड्यंत्र रचू नये. म्हणून मराठा समाज असो की इतर समाजातील व्यक्तींनी लक्षात ठेवावं की मनोज जरांगे पाटलांनी निर्णय का राखून ठेवलाय ते सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ इतरांच्या समोर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळालं पाहिजे की मनोज जरांगे पाटील निर्णय घेण्यासाठी वेळ का घेत आहेत. कारण त्यांना माहिती आहे राज्य सरकारने आचारसंहितेच्या पूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला तर कुठल्याच प्रकारचा निर्णय घेण्याची गरज पडणार नाही. कारण आपली मेन महत्वाची मागणी आहे मराठा आरक्षण, आणि आरक्षणाचा तिढा सरकारने सोडवला तर सरकारच्याच बाजूने आपल्या मते जातील अशा प्रकारे जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींनी लक्षात ठेवा, आपल्या समस्याचं निराकरण करणारं राज्य सरकार असेल तर त्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहू. पण राज्य सरकार मराठा समाजाला टार्गेट करून, मराठा समाजाला चॅलेंज करून निर्णय देणार असेल तर येणाऱ्या विधानसभेत हेच लोक कशा प्रकारे परिणाम घडून आणतील हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण लोकसभेतला फटका अजून तुम्हाला सहन झाला नाही तर विचार करा विधानसभेतला फटका किती महागात पडेल. आणि महागात पडायचा नसेल तर मराठा आरक्षणाचा निर्णय आचारसंहितेच्या पूर्वी मार्गी लावलाच पाहिजे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावरून राज्य सरकारला इशारा दिलाय. नारायणगडावरून राज्य सरकारने एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की त्यामध्ये 18 पगड जातींचा समावेश होता आणि त्याच्यामध्ये असंख्य लोकांची गर्दी होती. त्याच्यामध्ये पाहिलं असेल तर कोट्यावधीमध्ये आकडा गेलाय आणि त्याची नोंद तुम्ही घेतली तर 100% कदाचित याच्यावर विचार विनिमय होऊन निर्णय दिला तर बरं होईल, नाही तर विधानसभेतील परिणामाला तयार राहा अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या भूमिका मांडली आहे. म्हणून प्रत्येक लोकांनी लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांचा निर्णय उशिरा येईल पण जो निर्णय येणार त्या निर्णयाला एकमताने सगळ्यांनी सहकार्य करणं, पाठिंबा देणं काळाची गरज आहे. तुमचा पाठिंबा, तुमचं सहकार्य येणाऱ्या काळात तुमच्या मुलाचं भविष्य घडवणार आहे. कारण आतापर्यंत तुम्ही राजकीय पक्षांचा प्रचार केला, राजकीय पक्षाची मुजुरी केली, पण आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल झालं नाही. त्याच्यासाठी कणखर नेतृत्व, त्याच्यासाठी निस्वार्थ नेतृत्व आपल्याला माहिती आहे. मनोज जरांगे पाटलांनी जो नेतृत्व स्वीकारलंय ते नेतृत्व निस्वार्थ आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नाहीये. कारण राजकीय व्यक्तींच्या मनात आतापर्यंत कपट होतं म्हणून मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाहीये. म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष द्या आणि त्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष राहून पाठिंबा द्या, जेणेकरून मराठा आरक्षणाचा तिढा कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर तुमचं सहकार्य असंच राहिलं पाहिजे आणि इथून पुढे मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाला साथ दिली पाहिजे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण काही जण म्हणतील की नारायणगडावर जो मेळावा घेतला त्याच्यातून काय केलं, तर त्याच्यातून एकच केलं की 18 पगड जातीतील लोकांचा सहभाग त्याच्यात आहे आणि 18 पगड जातींचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना आहे हे राज्य सरकारला दिसून आलं असेल. म्हणून राज्य सरकारने खडबडून जागा होऊन याचा निर्णय द्यावा हीच याच व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणं आहे. लक्षात ठेवा, जे सांगितलं ते इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांच्या मनातील प्रश्न सुटतील की मनोज जरांगे पाटलांनी निर्णय का दिला नाही, त्याच्यासाठी वेळ का घेतलाय. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.